तुम्हारा आहे सगळं आहे. थांबा थांबा. राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. उल्हासनगरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय आपल्या P24 तास या न्यूज चॅनलवरती. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. खरं तर हा व्हिडिओ एका रिक्षावाल्याच्या आणि आपल्या ट्रॅफिक पोलीस बांधवाच्या बद्दलचा व्हिडिओ आहे. आणि मुजोर रिक्षावाल्यांकडून ट्रॅफिक पोलिसांना कशा प्रकारचं मारहाण केली जाते ह्या प्रकारचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तो व्हिडिओ बघायला भेटेल. आणि संपूर्ण व्हिडिओ आपला P24 तास नावाचा चॅनल न्यूज चॅनल त्या चॅनलवरती देखील तुम्हाला बघायला भेटेल. मुळात प्रश्न हा आहे, तुम्ही हा पहिला अगोदर व्हिडिओ बघा. बघितला व्हिडिओ? अत्यंत चीड देणारा, राग देणारा हा व्हिडिओ आहे. आणि कशा प्रकारचं माजुरडे रिक्षावाले हे ट्रॅफिक पोलिसांना मारहाण करताना किंवा यांची एवढी हिंमत अशी होते की वर्दीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिसांसोबत डायरेक्ट मारहाण करतात हे लोक. आणि ह्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची भीती दिसत नाही. मुळात हा प्रॉब्लेम किंवा प्रश्न असा आहे की पोलिसांकडून काही चूक झाली असेल नसेल झाली आपल्याला काय त्याच्याबद्दल माहिती नाही, परंतु वर्दी असणाऱ्या ट्रॅफिक किंवा कुठल्याही आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांवरती हात उचलणं हा कायद्याने गुन्हा आहे. आणि मुळात ट्रॅफिकवाले किंवा पोलीस असतील, पोलिसांवरती जर वर्दीवर असेल तर तुम्ही कायदा हातात घेता असाल तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय अडचण असेल ना तर तुम्ही त्यांच्या विरोधात तक्रार करा ना, कायदेशीर कारवाई करा. तुम्ही स्वतः कायदा हातात घेऊन तुम्ही अशा प्रकारचं जर मारहाण करत असाल तर ही तुमच्यातली जी वृत्ती आहे ही गुंडगिरीची वृत्ती समोर दिसते लोकांना. आणि त्यामुळं अशा रिक्षा चालक असतील किंवा अशी जे कोणी असेल आणि संबंधित व्हिडिओमध्ये दिसणारे हे जे आहेत ह्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी. कारण आज ते पोलिसांवरती हात उचलतात याचा अर्थ ते उद्या कुणावरती हात उचलू शकतात. आपल्या P24 तास या चॅनलवरती देखील हा पूर्ण व्हिडिओ आहे. तुम्ही त्या देखील चॅनल बघा. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जय शिवराज, जय मल्हार. आहे सगळं आहे. थांबा थांबा.